हाय हॅलो, आजच्या नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। असं म्हणतात काही ठिकाणी जायचा योग यावा लागतो, तशीच आहे ही जागा जिथे आज आम्ही जातोय। The next day. फर्स्ट टाइम यूज करतोय आम्ही हे। हॅलो हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज खूप स्पेशल ब्लॉग आहे। मी ऑलमोस्ट प्रत्येक ब्लॉगला स्पेशल म्हणते, पण आज जास्त स्पेशल आहे कारण आम्ही आलो आहे सोमनाथला, गुजरातमध्ये, जिथे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे तिथे आम्ही आज आलो आहे। आणि आज सकाळीच उतरलो आहे ना, म्हटलं खूप ऊन आहे। मी फर्स्ट टाइम यूज करते ॲक्शन कॅम आणि मला समजत नाही कशी दिसत असेल मी। आय होप छान दिसत असेल। माझे डोळे बंद झाले माझे। तर आम्ही सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन करायला आलोय। आम्हाला खूप टाईमपासून करायचं होते 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन। पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं सोमनाथ, म्हणून आम्ही इथून सुरुवात करतोय। गुजरातमध्येच 2 ज्योतिर्लिंग आहेत। सो आज आम्ही सोमनाथ दर्शन घेणार आहोत आणि नंतर आम्ही नागेश्वर दर्शनासाठी उद्या द्वारका जाणार आहोत। म्हणजे आज रात्रीची ट्रेन आहे, उद्या सकाळी आम्ही द्वारका पोहोचणार आहोत। तर हे जे 12 ज्योतिर्लिंगांची वारी आहे ही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सुरुवात आजच्या ब्लॉगपासून करतोय। बाकी आमच्या स्टेचे, ट्रान्सपोर्टेशनचे डिटेल्स आणि हे सगळं मी ट्रॅव्हल गाईड बनवीन वेगळं त्यासाठी, कारण देवस्थानी दर्शनासाठी वगैरे आल्यावर ना मला सुचत नाही मी व्लॉग कसा करू, मी काय काय करू। कारण खूपदा असं असतं की टेम्पल्समध्ये अलाव नाही करत, करावं पण नाही, मला असं वाटतं ती जागा पण तशी असते। हात दुखतो, कशी कॉन्टेंट क्रिएटर होईन मी सांगा। माझा सतत हात दुखतो, 10 मिनिटात माझा हात दुखायला लागतो। मग आता आम्ही मंदिरात चाललो आहे आणि मी जमेल तितकं शूट करेन, तुमच्याबरोबर शेअर करेन। स्टे ट्यून। आम्ही दोघं मस्तपैकी रेडी होऊन चाललो आहे आता। मी खूप एक्सायटेड आहे। माझ्या ओव्हरऑल बिहेवियरवरून तुम्हाला दिसत असेल, आणि खूप नर्वस पण, कारण मला खूप ओव्हरवेल्मिंग वाटतंय हा एक्सपिरियन्स। सोमनाथ मंदिरात दर्शन करून झाल्यावर आम्ही जवळपास असणारी बाकी ठिकाणं बघायला ऑटो करून निघालो। इथे ऑटोवाले तुम्हाला सगळ्या जागांवर घेऊन जातात। दिवसभर ही रिक्षा तुमच्यासोबत असते। आम्ही पांडव गुफा, गीता मंदिर, सूर्य मंदिर, बाणगंगा, हे सगळं बघून आमच्या डॉर्मेटरीमध्ये 4-4:30 वाजता आलो आणि फ्रेश होऊन थोडा आराम करून सोमनाथ बीचवर जायला निघालो। तर आता आम्ही चाललो आहे बीचवर। सोमनाथ मंदिराच्या बाजूला कोस्टल साईड आहे पूर्ण गुजरातची, आणि खूप सुंदर। मी तर आत्ता जिथे आम्ही राहतो आहे मी त्याचे डिटेल्स पण शेअर केलेतच तुमच्याबरोबर ऑलरेडी। 3rd फ्लोअरला आम्हाला रूम मिळाला आहे, त्याच्यामुळे तिथून इतका सुंदर सनसेट बघायला मिळाला मला जस्ट। सो तो मी कॅप्चर पण केला आहे फोनमध्येच पटकन।
कॅमेरात नाही करता आला. आणि आमचं खूप सुंदर दर्शन झालं. लिटरली 10 मिनटात दर्शन मिळालं आम्हाला. आणि 12ची जी आरती असते सी किती छान दिसते. वाव. सो आम्हाला अगदी 15 मिनटात दर्शन मिळालं. आणि 12 वाजताची जी दुपारची आरती असते ती आरती पण सुरू झाली जेव्हा आमचं दर्शन होत होतं. सो मी जरा आडाआड उभं राहून थोडी तरी आरती अटेंड करता यावी या उद्देशाने तरी तिथले ते जे गार्ड्स असतात ते ओरडतात आणि त्यांनी मग जायला सांगितलं तर मी निघाले. पण मी 5 मिनटं होते आतमध्ये आणि मी 5 मिनटं शिवलिंग बघितलं आहे आयुष्यात. मला एवढं छान वाटतं आहे. खूप 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 ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स आहे सोमनाथ मंदिर. पण हे मी प्रत्येक व्लॉगमध्ये बोलते आणि हे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन आल्यावर बोलते. मी हे प्रत्येक ठिकाणी बोलते ऑलमोस्ट एव्हरी व्लॉगमध्ये. आणि प्रत्येक लोकेशनला जाऊन आल्यावर मी सेम बोलते की प्रत्येक जागा प्रत्यक्ष वेगळी असते आणि तो प्रत्यक्ष एक्सपिरियन्स वेगळा असतो. हलते फ्रेंड सॉरी. किती पण आपल्याला फोटोत छान वाटलं तरी रिअल एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो. सो आता आम्ही चालू. मी तुम्हाला बीचवर गेल्यानंतर भेटते. आपण दोघं कॅप्चर होत असतो का अशी आपण आशा बाळगूया. आम्ही आता बीचवर पोचलो आहे. 5 रुपये तिकीट आहे फक्त. आणि इथे फक्त कॅशच घेतली जाते. सो सनसेट तर का सुंदर आहे. ओ माय गॉड. आणि तिथून टेम्पलचा व्ह्यू पण खूप छान आहे. सो आता मी एका पोलीस दादांना विचारलं तिथे तर त्यांनी सांगितलं 8 to 9 एक लाईट अँड साऊंड शो असतो आणि 9 to 10 एक लाईट अँड साऊंड शो असतो. सो 2 शोज असतात ज्याच्या प्रायर तिकीट्स बुक करायला लागतात. तर बघू आम्हाला जो अवेलेबल होईल तो आम्ही ट्राय करू. अर्धा ब्लॉग असं मला वाटतं. टेम्पल पण दाखवते. चला आता आम्ही वेरावल स्टेशनला ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ही आहे वेरावल ओखा एक्सप्रेस जी मॉर्निंग 7:30ला सोमनाथ ओखा एक्सप्रेस जी मॉर्निंग 7:30ला द्वारका पोहोचते. आणि उद्या आम्ही द्वारका जाणार आहोत. नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला आणि द्वारकाधीश टेम्पल जाणार आहोत. सुपर एक्सायटेड. जरी माझी एक्साइटमेंट तोंडावरून दिसत नसली तरी मी खूप एक्सायटेड आहे कारण खूप जास्त थकायला झालं आहे. आमची हैराणी झाली जरा आज दिवसभर. खूप चाललो आहे आम्ही. ॲक्च्युली ऑटो केलेली आम्ही दिवसभर फिरायला. तरी पण असं वाटतं की आपण खूप चाललो आहे ना. का असं वाटतं कारण चाललो आहे. खूप डोकं दुखतं आहे. ॲसिडिटी झाली आहे. खूप काय झालं आहे. कारण असंच होतं ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगमध्ये. जेवणाच्या वेळा आणि झोपेच्या वेळा सगळ्याची बोंब होते आणि त्याच्यामुळे खूप ॲसिडिटी झाली आहे. खूप पाय दुखत आहेत. ॲक्च्युली आम्ही लाईट अँड साऊंड शो जाणार होतो बघायला. पण आम्ही जेव्हा तिकीट काउंटरला गेलो दोन्ही शोजचे तिकीट्स सोल्ड आउट होते ऑलरेडी. आम्हाला असं वाटलं की जर नाहीच आहेत तिकीट्स तर तोपर्यंत आम्हाला अजून एक टेम्पल जायचं होतं. अहिल्याबाई होळकरांचं पण एक छोटं मंदिर आहे. ॲक्च्युली तेच ओल्ड सोमनाथ टेम्पल आहे जिथे आम्हाला जायचं बाकी होतं आणि आमचं जेवण पण बाकी होतं. सो आम्ही जेवायला पण गेलो, टेम्पलमध्ये गेलो आणि मग आमच्या डॉर्मेटरीमध्ये जाऊन आम्ही चेंज केलं आणि फ्रेश होऊन बॅग्स व्यवस्थित भरून घेतल्या दोन्ही आणि मग स्टेशनला आलो. आम्ही असा विचार केला लवकर जाऊन बसू स्टेशन. आता बसलो ट्रेनमध्ये. आमच्या दोघांच्या सीट्स लांब आहेत. सो आम्ही वेट करतो आहे कोणाचा तरी
की ज्यांची ती खालची सीट असेल त्यांना आपण रिक्वेस्ट करू. गॉड, स्ट्रगल इज सो रिअल. सो आपण आता उद्या भेटूया.